नमस्कार, आपण पाहताय फास्ट न्यूज महाराष्ट्र। फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात बातमी सविस्तरपणे। IIT बॉम्बेचा आहे ऍक्च्युली ते IIT बॉम्बेचा आहे तसेच कृषी संकल्पनामध्ये ICARचे सायंटिस्ट गावामध्ये आपण 2020 मध्ये सर तात्पुरत्या स्वरूपात त्यांना सुरक्षित ठिकाणी आपण त्यांना हलवत होतो आणि परंडामध्ये पण असा एक 4 जागा आहेत। सर आपल्याकडे बचाव साहित्य जे आहे सर रेस्क्यू मटेरियल्स आहे प्रत्येक तहसील ऑफिस मध्ये तहसीलदारांची आपण कस्टडी मध्ये ठेवलेली आहे सर। आपल्याकडे 4 बोर्ड्स आहे, लाईफ जॅकेट्स पुरेशा प्रमाणे आहे, लाईफ बॉयज आहे सर, आजकाल जे इमर्जन्सी टॉवर लाईट आहे सर ते आहे प्रत्येक तहसील ऑफिस मध्ये, टेंट्स आहे सर, कॉन्क्रीट कटर्स आहे सर, वुडन कटर जे छोटा मोठा झाड जर पडला त्या कटिंग साठी आपल्याकडे आहे सर, मेगाफोन आणि रेस्क्यू ड्रोन याप्रमाणे प्रत्येक तहसील ऑफिस मध्ये साहित्य आहे सर। प्रत्येक तहसील ऑफिस मध्ये साहित्याची डागडुजी करून घेणे, सगळं उघडून पुन्हा आपण डिस्प्ले करणे आणि अजून माझं म्हणणं ही बैठक झाल्यानंतर आज तुम्ही तुमच्या अधिकारी आहेत जागेवर ही बैठक झाल्यानंतर तुमच्या संदर्भात तातडीची काही उपाययोजना करण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टीची गरज असेल काय त्याची किमतीमध्ये एवढ्या काय मोठ्या नसताय तुम्ही म्हणजे खूप काही 100-200 कोटी रुपये असंही नाहीये तातडीचे म्हणजे काही जर गरज असेल आपण आपल्या डीसीच्या निधीतून घेऊ शकतो जर शासनाने एवढं जर उशिरा वगैरे येत असेल त्याची काही खर्चाची काळजी करू नका। ज्या ज्या गोष्टींची गरज आहे जिल्ह्याला त्या गोष्टी सगळ्या असल्याच पाहिजे। आपल्याला त्यावेळेस लास्ट मोमेंटला गळ्यापर्यंत आल्यानंतर आपण त्याला मदत पोहोचवणं शासनावर डिपेंड होऊन तसं चालणार नाही। आपण आपलं जिल्हा हा सक्षम करायलाच हवा। कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जिल्ह्याचा जो निधी वितरण आहे कुठल्या कार्यकर्त्यांसाठी नसतो तो सर्वसामान्य जनतेसाठी नसतो। ठीक आहे कुठे काम करावं हा नंतरचा प्रश्न आहे परंतु शेवटी महायुतीचं सरकार आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे। कारण ह्या कार्यकर्त्यांमुळेच आम्ही आज या ठिकाणी मंत्री म्हणून बसलेलो आहे आणि आमदार म्हणून काम करतोय। त्यामुळे तिन्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हा मताचा मी आहे तसा न्याय मी मिळवून देईल। शिवसेनेच्या मंत्र्यावर सध्या भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे एकामागून एक आरोप होत आहेत। सध्या 3 प्रकरण आहेत, मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की जर त्यात काही तथ्य आढळलं तर कसं बघता तुम्ही? काही तथ्य असेल तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी, परंतु शेवटी तुम्ही पत्रकार पण काही ना काही असे मुद्दे काढत असतात। तुम्हाला कोणीतरी संजय लागतोच तुम्हाला संजय लागतोच, त्याला आम्ही काय करणार? त्याच्यामध्ये पण एक संजय शिवसेना क्या हुआ तेरा वादा विचारते तुम्हाला शिवसेनेचा ठाकरेगड माहितीला क्या हुआ तेरा वादा असा प्रश्न विचार आणि राज्यभर आंदोलन करते। मराठी सर्वसामान्य मराठी माणसाची संकल्पना आहे त्यांनी हिंदीमध्ये वक्तव्य करू नये कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। त्यामुळे मराठी भाषेचा वापर करून शिवसेनेच्या म्हणजे आम्ही खरी शिवसेना आहोत उभाटाच्या मुली तरी क्या हुआ तेरा वादा कसं काय सर मराठीचा भाषेवर असला तरी त्यांचे बेसिक मुद्दे तुम्ही जे निवडणुकीपूर्वी आश्वासन दिली होती त्याचं काय झालं हे विचार काय आश्वासनाची पूर्तता केली नाही हे सगळं शेतकरी कर्जमाफीचं उलट आश्वासन दिली नव्हती त्यापेक्षा जास्त आश्वासन नव्हे तर आम्ही शेतकऱ्यांचा विचार करतो जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या पदरात कसं मारता येईल यासाठी माहिती सरकार प्रयत्न केला। आजच बोलवलंय दोघांना अधिकारी तास गाईड करून तुम्हाला बोलवलेलं आहे। सर तानाजी सावंत कधी सक्रिय होणार आहेत, कधी येणार आहेत? आता जे आता फक्त
अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचं 33% नुकसान झालं असं मी विचार करतो. मला असं वाटतं की हे तुम्ही पंचनामे कधी केले आणि कधीपर्यंत शासनाकडे पाठवलं? सर आपण मागच्या 15 दिवसापासून पंचनाम्याची ऍक्टिव्हिटी आपण शासनाकडे पाठवलं. आता अवकाळी सर्व करायला तर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून आपली सुरुवात असते 7 तारखेपासून. पण तो मे एंड पर्यंत तुम्ही पूर्ण त्याचे पंचनामे केले का? मे एंड पर्यंत केले आणि तुम्ही शासनाकडे कधी पाठवले? सर एप्रिलचा जो अहवाल आहे तो आपण मे फर्स्टमध्ये पाठवला आणि मेचा अहवाल जो आज आम्ही पाठवला आणि फायनल झाला मेचा अहवाल. म्हणजे माझं असं म्हणणं आपल्या जिल्ह्यामध्ये असे कुठल्याही शेतकऱ्यांच्या तक्रारी यायला नको की बघा प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात की पंचनामे झाले ते योग्य प्रकारे झाले नाही, आम्हाला योग्य तो मोबदला मिळाला नाही, आम्हाला न्याय मिळाला नाही. शासनानं म्हणजे आम्ही तक्रारी करून सुद्धा आमच्या जागेवर पोलीस स्टेशनवर तुम्ही आले नाही, तुम्ही आम्हाला पाय ठेवले नाही, जागेवर ऑफिसमध्ये बसून पंचनामे केले वगैरे अशा तक्रारी मला तरी यायला नको. स्पष्ट मला आता आज मी जिल्ह्यात आलो आहे, आज बैठक घेतल्यानंतर मी आता जिल्ह्यामध्ये दिवसभर फिरेल तेव्हा 100% मला शेतकऱ्यांची तक्रारी आहे. अशा तक्रारी माझ्याकडे यायला नको. माझं असं म्हणणं आहे की शेवटच्या क्षणापर्यंत शेतकऱ्यांचं जे ठिकाणी नुकसान होत आहे सगळीकडचे पंचनामे झाले पाहिजे. जर त्यांचं नुकसान होत असेल तर शासनाची तातडीची मदत त्यांना मिळायला हवी. तुम्ही शासनाच्या वतीनं काय करायचं, कसे निधी द्यायचा आणि कसं आम्ही तुम्हाला ते निधीचं वितरण कसं करायचं ते माझ्यावर तुम्ही सोडा, ती जबाबदारी माझी पालन करतो. परंतु तुमच्याकडनं योग्य प्रकारे पंचनामे केले पाहिजे. शासनाकडे पूर्ण रिपोर्ट योग्य प्रकारे गेलाच पाहिजे. आता तुम्ही सगळ्या आता गोठ्यांमध्ये वगैरे जे काही जनावर आहेत ते जनावरांच्या बाबतीत सुद्धा म्हणजे एवढ्या 60-65 जनावर जर गेलेले की मला नाही वाटत की एवढा मोठा काही पाऊस आला होता आणि एवढी जनावर आपण वाचू शकतो. सगळ्याचे सगळे वीज पडून नाही, वीज पडून 3 लोकांचा मृत्यू झाला. सगळ्याच्या सगळे प्रमाण जास्त आहे सर. ठेकेदारांच्या फायद्यासाठी घेतले होते ते सगळे ठेके रद्द करणं. मी आजपर्यंत जे आल्यानंतर न घेण्याची भूमिका केलेली आहे. एसटी महामंडळाच्या स्वतःच्या आम्ही बसेस घेणार आहोत आणि माझ्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं एसटी महामंडळ पुढे कसं नेता येईल यासाठी प्रयत्न करतो. बघा एसटीचे भूखंड पीपीपी तत्वावर करणार म्हणजे काही ते खासगीकरण हा विषय नाहीये. पीपीपी तत्वावर करणार म्हणजे एसटी महामंडळाची जागा त्यांच्याच नावावर राहणार आहे. फक्त ज्या भूखंडातला काही एफएस आहे आम्ही डेव्हलपरला देणार आणि त्या डेव्हलपरच्या माध्यमातून एसटी महामंडळाला ज्या काही गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करणार आणि उर्वरित जागा ही त्यांनी भाडेतत्वावर किंवा मालकी हक्कानं द्यावी हा तो विषय आहे. ते तर राज्यामध्ये ते धोरण आहे. जेव्हा या देशाचे पंतप्रधान गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी गुजरात राज्यामध्ये सुद्धा एसटीच्या जागा ज्या होत्या त्याचं एसटी डेपोच्या ऐवजी एसटी पोर्ट केले. तशाच पद्धतीची योजना ही राज्यामध्ये सुद्धा आम्ही लागू केली. त्या कुणाला देणं काय त्याची प्राथमिक चर्चा झालेली आहे का? एसटी जळाली रस्त्यावर प्रवास करत असताना धाराशिव जिल्ह्यातल्या एसटी वाहनांची संख्या दुरावस्था झाली. मला परिवहन मंत्री म्हणून मी आल्यापासून 2610 बसेस घेतलेल्या आहेत आणि तुम्हालाही कल्पना आहे की पालकमंत्री झाल्यानंतर तब्बल 50 बसेस मी धाराशिव जिल्ह्याला सर्वप्रथम दिलेल्या आहेत. आताही ह्या बसेसची संख्या अपुरी आहे कारण गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये बसेसच मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे नवीन बसेस मी आता घेतोय. 3000 बसेसची विविध प्रक्रिया राबवलेल्या आहेत. त्या बसेस सुद्धा पुढल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत येतील आणि पुढे अजून 5000 बसेस घेतल्या. ते धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हटलंय ती परिस्थिती एका दुसऱ्या बसमध्ये असेल तर भविष्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या बसेस त्या पुढल्या वर्षभरामध्ये नवीन येतील. धाराशिवच्या भूम डेपोमध्ये आज 20 बस थांबून आहे. फक्त पावसाचं पाणी मध्ये गळते म्हणून थांबून राहिलेलं अशी माहिती मला त्या संदर्भात कल्पना नाही परंतु मी माहिती तुळजाभवानी मातेच्या मूर्तीच्या अनुषंगाने एक आश्वासन दिलं होतं की 108 फुटाची जी मूर्ती आहे ती तुळजाभवानीच्या मूळ रूपाची असावी. माझे जे म्हणणं आहे आणि त्या संदर्भात मी 17 तारखेला बैठक लावलेली आहे मंत्रालयामध्ये सकाळी 10 वाजता. कारण मला जे प्रेझेंटेशन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं त्यावेळेस अष्टभुजा होती आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की लहानपणापासून मी तुळजाभवानी मातेला छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार अर्पण करतानाचा जो फोटो बघतोय ते द्विभुजा असलेली आहे. त्यामुळे माझ्या लहानपणापासून मी जे बघत आलेलं आहे तेच माझ्या डोक्यामध्ये आजही आहे. त्यामुळे द्विभुजा आणि अष्टभुजा कशा प्रकारे ती मूर्ती असावी भले ती 100 फुटाची असू द्या 108 फुटाची असू द्या परंतु सर्वसामान्य जो
तुळजाभवानीचा निश्चित भक्त आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे. आणि अशा वेळेस कुठल्याही एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की अशा प्रकारची मूर्ती असावी, तसं असता कामा नये. कारण शेवटी आमच्या भावना आहेत, तुमच्या भावनाला कुठेही छेद येता कामा नये. म्हणून मी तुम्हाला मिळालं 17 तारखेला सकाळी 10 वाजता या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे. पण माझं जर वैयक्तिक मत विचाराल तर द्विभुजा असलेलीच तुळजा भवानी मातेची जी मूर्ती आहे त्या मूर्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार अर्पण केल्याचं माझ्या जे ध्यानात आहे त्याच पद्धतीने ती मूर्ती माहिती. मंदिर संस्थांची विश्वस्त आमदार, स्थानिक आमदार आणि 5 नमुने त्या मूर्त्यांचे वेगवेगळे मांडवले. मग तो नेमका प्रकार काय आहे ते बघावं लागेल. परंतु स्थानिक आमदार असू द्या, स्थानिक खासदार असू द्या, किंवा आमच्या जिल्ह्यातला कुठला सर्वसामान्य व्यक्ती असू द्या, किंवा तुळजाभवानी मातेवर प्रेम करणारे आणि भक्तगण असू द्या, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे त्यांचे आमच्यासारखे भक्तगण कुणाच्याही भावना दुखावणार नाही अशा प्रकारचे मूर्ती केली. सर, राज्यामध्ये सध्या महायुतीमध्ये वाद जे आहे ते मोठ्या प्रमाणात दिसतात. रायगड असेल, धाराशिव असेल, काही ठराविक लोकांच्या बोलण्यामुळे हे वाद होत आहेत. समन्वय साधण्याची गरज आहे का? काय वाटतंय वादापासून? उदाहरणार्थ नितेश राणेच असं काही नाही. बघा, थोड्याफार घटना घडतच असतात. आणि कुणी काही किती वक्तव्य केलं तरी तुम्ही प्रताप सरनाईक जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, प्रताप सरनाईकनी काही त्याला समोरचा अरे म्हणाला म्हणून मी कार्य म्हणावे असं काही नाही. शेवटी मला जिल्ह्याचा विकास करायचा आहे. मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की मी राजकारण करायला आलो नाही. 2 व्यक्तीच्या राजकारणामुळे जर जिल्ह्याचा बदनाम होत असेल, जिल्ह्याचा विकास खुंटत असेल तर प्रताप सरनाईक सक्षम आहे. प्रताप सरनाईक जिल्ह्याचा विकास पूर्णपणे घेऊन जाईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासोबत यायची मला खात्री. बाहेरून अशी वक्तव्य कुठेतरी आता म्हणून त्या वक्तव्यानंतर काय झालं हे तुम्ही बघताय. तर शिवसेनेच्या जिल्ह्याला भविष्यामध्ये नैसर्गिकरित्या कसं सक्षम करावं यासाठी आमचे जिल्हाधिकारी CO SP 19 जुलैला त्यांनी मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला. मी स्वतः जातीनं पालकमंत्री आणि त्यांना हजर राहणार आहे. माझ्या सर्व अधिकाऱ्यांचं मला खरोखर कौतुक करावं असं वाटतं की पालकमंत्र्यांनी सूचना देण्यापूर्वीच अनेक काही बैठका त्यांनी घेतल्या. प्रामुख्याने अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची जागेवर जाऊन आमच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली, पंचनामे केले आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून राज्य शासनाकडे ही मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी रिपोर्टही सादर केला. मी सूचना केलेल्या आहेत की अजूनही काही शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी असतील तर ते ताबडतोब करावेत आणि त्याचबरोबर ते राज्य शासनाला पाठवावे. लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून मदत कशी मिळेल यासाठी पालकमंत्री ह्या नात्याने मी पाठपुरावा करेन. अवकाळी पाऊस आणि त्याचबरोबर जास्त जर नैसर्गिक आपत्ती ह्या जिल्ह्याला आली तर आमच्याकडे योग्य प्रकारे साधन सामग्री असणं गरजेचं आहे. आणि ज्या साधन सामग्रीची आवश्यकता असेल फक्त पाऊस आल्यानंतर त्याच्या मागे न लागता तुम्ही आताच तयारी करा आणि जी शासनाकडे काही साधन सामग्री मागण्यापेक्षा किंवा कुठल्या जिल्ह्याकडे हात पसरण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या साधन सामग्री कशा असतील यासाठी तुम्ही लक्ष द्या अशा सूचना केली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत काही नवीन पत्रव्यवहार झाल्याचं कळतंय. आजची स्थिती काय आहे आणि जिल्हा प्रशासनाला मागणी पण केलेली आहे स्थगिती उठवा काही आमदारांनी शिफारस केली. हो, मी स्वतः सुद्धा पालकमंत्री या नात्याने शिफारस केलेली आहे. मुख्यमंत्र्यांना 10 तारखेच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. त्या पत्राची कॉपी पण मी तुम्हाला देईन. त्यामुळे लवकरात लवकर स्थगिती उठेल याची काय तक्रारी होत्या ज्याच्यामुळे इतके दिवस निधी थांबलेला आहे? तक्रारी कशामुळे स्थगिती दिली आजपर्यंत? जे काही असेल आता स्थगिती उठवायचं आहे असं मी विनंती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्यामुळे त्या विषयात जिल्ह्याच्या आमदारांनी सर्व आमदारांनी आहेत आणि त्या पत्राची कॉपी तुम्हाला सर्व आमदारांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय का? काही दोघांनी राहिलं तसं म्हणजे कशाबद्दल स्थगिती उठवण्याबाबत काही असं काही नाही, मला काही कल्पना नाही. पण पालकमंत्री या नात्यानं जे जिल्ह्यामध्ये जे कामं जी बाकी आहेत आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कामं चालू असताना माझ्या जिल्ह्यामध्ये मात्र मी पालकमंत्री असताना
सगळी कामं जी खोळंबलेली आहेत त्यामुळे मी स्वतः दुःखी आहे आणि माझं दुःख मी माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे व्यक्त केलेल्या पत्राद्वारे परवा नितेश राणे आले होते. त्यांनी असं म्हणणं आहे की भाजप कार्यकर्त्यांचा अन्याय झाला. माझ्या बापाचंच नाव नाही, मी माझ्या आईचं नाव सुद्धा माझ्या नावाच्या पुढे लावतो, प्रताप इंदिरा बाबूराव सरनाईक. त्यामुळे माझ्या बापाचं नाव मला योग्य प्रकारे माहिती आहे आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला ते माहीत असणं गरजेचं आहे. परंतु माझ्या दृष्टीने तो विषय आता समजतो. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला म्हणून TPDCला स्थगिती दिली. नाही, असं काही म्हणाले ते मला निदर्शनास आलेलं नाही. परंतु ह्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी फार गंभीर दखल त्या वक्तव्याची घेतलेली आणि तो विषय त्यांनी तिकडे संपवला. 2 महिन्यापासून पण आपण ऐनवेळी तुळजापूरचे नळदुर्गचे प्रोग्राम नाराजी दिसते. तुम्ही राजकीय सुरक्षित अंतर ठेवताय आजच्या दौऱ्यातून असं दिसतं. नळदुर्गचा दौरा कॅन्सल. ही बैठक होती. या बैठकीनंतर कळंब आहे, कळंब नंतर मी बीडला जाणार आहे, बीड नंतर मी संभाजीनगरला आहे आज आणि परत माझं रात्री 9 वाजता विमान आहे. हा, त्यामुळे नळदुर्गसाठी मला भरपूर वेळ हवाय आणि मी म्हणजे तुम्हाला आताच सांगतो की नळदुर्गवर माझं विशेष प्रेम आहे आणि मी नळदुर्गाच्या माध्यमातून काही वेगळं ह्या ठिकाणी करायचा माझा प्रयत्न आहे आणि काही लोकांना मी त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की नळदुर्ग जिल्ह्याची पाहणी करून आपल्याला सुरक्षित अंतर नाहीये भाजप बरोबर. माझं अंतर एकदम व्यवस्थित आहे, काही काळजी करू नका. मी या राज्याचा 40 मंत्र्यांपैकी सगळेजण म्हणतात की काम करणारा मंत्री, त्यामुळे माझं सुरक्षित अंतर ठेवायची मला काही गरजच नाही. आम्ही जवळजवळ फेविकॉलच्या जोड मुंबईमध्ये बैठक सुरू आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे. त्या बैठकीकडे तुम्ही कसं बघता? वारंवार वेगवेगळ्या नेत्यांबरोबर वैयक्तिक कधी हे बघा राजकीय संबंध असतात, कधी कोणाची कोणाबरोबर सूट जुळतील हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त ठाकरेंची चर्चा होती. त्यामुळे कधी ठाकरेंची कुठे लग्नाच्या माध्यमातून भेट होते, कधी आमचे उदय सामंत आणि शिंदे साहेब कधी कांदे पोहे खायला चहा प्यायला राजसाहेबांकडे जातात. राजसाहेब बिल्डर मनाचा माणूस आहे, तो सगळ्यांना आमंत्रण देत असतो आणि ते सगळ्यांचा म्हणजे एक अतिशय चांगल्या प्रकारे पाऊल करत असतात. ठाकरे परिवाराचं जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे धोरण होतं ते धोरण त्यांच्या माध्यमातून अजूनही चालू आहे. ठाकरे एकत्र येणारी चर्चा आणि त्यानंतर फडणवीसांसोबतची बैठक. हो, आता 8-10 दिवसापूर्वी उदय सामंतांनी पण चर्चा केली जाते. धाराशिव बस स्थानकाचं आपण एक मे रोजी उद्घाटन केलं आहे, मात्र त्या ठिकाणी अद्याप सुविधा उपलब्ध नाही. तिथं बस स्थानक चिखल आहे. धाराशिव आणि तुळजापूर या दोन्ही बस स्थानकाचं ज्या पद्धतीनं उद्घाटन माझ्या हस्ते झालं, मी अत्यंत खेद व्यक्त करतो की सर्वसामान्य प्रवाशांच्या ज्या सुविधा आमच्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून द्यायच्या त्या आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या नाही. या दोन्ही एसटी स्थानकाचं उद्घाटन, एसटी स्थानकाचं काम पूर्ण झालेलं नसताना माझ्या हस्ते केलं म्हणून त्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी लावण्याची मी भूमिका घेतलेली आणि त्यांची चौकशी चालू आहे. अहवाल प्राप्त झाला तर मी अतिशय दुःखदायक निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो. सर, एसटीच्या खाजगीकरणाची वारंवार चर्चा होती, आता ती परत नव्यानं सुरू होती. बिलकुल काही होणार नाही. एसटीचं खाजगीकरण काही होणार नाही. कुणी आरा भागा काही केल्या की एसटी अशी तशी आहे आणि त्याचं खाजगीकरण करत काही एसटीचं खाजगीकरण होणार नाही. 1 लाख माझे कर्मचारी, 10,000 कर्मचारी, 10,000 अधिकारी आहे, 1 लाख लोकांना घेऊन जाणार एसटी महामंडळ आहे. एसटी सक्षम कशी होईल आणि एसटी तोट्यातून नफ्यात कशी येईल यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करणाऱ्या काही लोकांनी खाजगीकरण करण्याचा प्रयत्न 8-10 वर्षापूर्वी फोटो
ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.